बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र एकदा निवडणुकीच्या रिंगणातही उतरले होते आणि आश्चर्य वाटेल पण ते तेव्हा निवडूनही आले होते। हा किस्सा 2004चा आहे। 2004 मध्ये भाजपने धर्मेंद्र यांना राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं होतं। काँग्रेसचे दिग्गज नेते रामेश्वरलाल डुडी यांच्या विरोधात तेव्हा धर्मेंद्र निवडणुकीत उभे राहिले होते। शोलेमधले वीरू आणि यमला पगला दिवाना मधील त्यांच्या प्रतिमेमुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल कमालीचं आकर्षण होतं। त्यांच्या प्रचार सभांना मोठी गर्दी व्हायची। धर्मेंद्र यांनी 60,000 पेक्षा जास्त मतांनी डुडी यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आणि ते खासदार झाले। त्यांच्या विजयासाठी संपूर्ण देओल कुटुंबाने, विशेषतः पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांनी सुद्धा प्रचार केला होता। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी एका प्रचार सभेत मी जर हुकुमशाह असतो तर सगळ्या भ्रष्ट लोकांची घाण साफ करून टाकली असते असं विधानही केलं होतं, ज्यामुळे भाजपला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। पण यातून त्यांची भ्रष्टाचारांबाबतची तीव्र भावना समोर आली होती। खासदार झाल्यानंतर त्यांची केंद्रात सत्ता नव्हती, तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, पण धर्मेंद्र यांना राजकारणाचं वातावरण फारसं रुचलं नाही। त्यांना वारंवार दिल्लीत आणि मतदारसंघात उपस्थित राहणंही शक्य व्हायचं नाही। शिवाय त्यांची मुख्य आवड ही अभिनय हीच होती। 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मात्र राजकारणात अपेक्षित काम न करू शकल्याने आणि मतदारसंघात वेळ न देऊ शकल्याने झालेल्या टीकेमुळे धर्मेंद्र यांचा राजकारणातून मोहभंग झाला। यानंतर त्यांनी पुन्हा कधीही निवडणूक लढवली नाही, पण अभिनयाने त्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं। आज त्यांच्या जाण्याने बॉलिवूडच्या एका युगाचाच अंत झालाय।